मराठा आरक्षणाचे नेते आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जे आहे ते शनिवारी येत आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर पहिली सभा जी आहे ते वडाळे इथली सभा पार पडल्यानंतर माड्यामध्ये सोलापूरच्या माड्यामध्ये जी आहे ती त्यांची इशारा वजा सभा होणार आणि या सभेचं नियोजन जे आहे ते अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। माड्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक प्रशालेच्या भव्य प्रांगणावर जे आहे ती या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेसाठी संबोधित करण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे पहिल्यांदाच माड्यामध्ये येत असल्यामुळे या ठिकाणच्या मराठा समन्वयकांनी देखील मोठी जंगी तयारी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण जर पाहिलं असेल तर मंच देखील या ठिकाणी जो आहे तो सज्ज झालेला आहे। आपण पाहतोय की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी लढा उभा करतायत। या लढ्याला अंतिम कुठतर क्रांतिकारी इशारा सभा जी आहे ते महाराष्ट्रभरामध्ये घेतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मनोज दादा येत आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माड्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेचे आयोजक आपल्यासमोर येतात। दादा काय सांगाल, कशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आणि साधारण किती समाज बांधव एकवटला जाणार आहे? आज आता उद्या मनोजदादा माड्यामध्ये येतात, माडेश्वरीच्या नगरीत। आमचं भाग्य आहे मराठा समाज बहुजन समाजाचं की मनोजदादा आज आपल्या माडा शहरामध्ये उद्या येणार आहे ते। आणि आज आम्ही आता मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे, आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। थोड्या वेळानं आम्ही स्क्रीन, उद्या अग्निशामच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स, असं सगळं जेवणाची सोय प्रत्येक जणांनी असं कुठल्या कुठल्या गावांनी काही ट्रस्टनी अशा सगळ्यांनी जेवणाची ही सोय केलेली आहे। तर उद्या तुम्ही आमच्या हिशोबाने माडा तालुक्यातून आणि माळशिरस असन, बार्शी असन, करमाळ असन तिथून कमीत कमी 40 ते 50 हजार लोक येतील असं वाटायला लागलेलं अपेक्षित आहे। कारण हे मैदान तर आम्हाला छोटं पडणार आहे, त्याच्यामुळं असं वाटायला लागलं की समाज मोठ्या संख्येने येणार आहे। कुठेतर आरक्षणाची लढाई सुरू असताना कुठेतर सरकार जे आहे ते कुठेतर सरकारवर टीका करताना मनोजदादा पाहायला मिळतात। कसं वातावरण उद्याच्या सभेचं? आजपर्यंत सरकार मराठ्या पुढं झुकवत नाही का मनोजदादा पुढं झुकत नाही हेच आम्हाला कळलंय, कळना झालं असं। मग कसं वातावरण असणार सभेला? साधारण किती बांधव येतील? साधारणपणे एक 40,000चा आजपर्यंत जी तालुक्यांमधून माहिती मिळालेली आहे ती 40,000च्या प्लस होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आमच्याकडे आता नगरपंचायतकडून आम्ही पूर्ण शौचालय, जेवण, अग्निशामक दलाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स वगैरे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। स्क्रीनची सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण माहिती पोचवलेली आहे आणि नक्कीच उद्याची जी वडाळ्याची सभा होणार आहे त्याच्यानंतर तिथून सुद्धा आम्हाला पुढचा अंदाज काढणार आहे। त्याच्यामुळे जरी काय कमतरता वाटत असेल त्याची सुद्धा पूर्तता त्या सभेपासून दादा इथपर्यंत पोचेपर्यंत होणार आहे आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहे आणि सगळी मराठा सेवक आणि माड्यातील नागरिकांनी सर्वांचं सहकार्य अतिशय उत्स्फूर्तपणे असल्यामुळं आपण जर पाहिलं असेल तर सोलापूरच्या माड्यातली ही सभा जी आहे ती कुठेतर विक्रमी करण्याचा जो आहे तो आयोजकांचा विश्वास व्यक्त केला जातोय। जवळपास 40 ते 50 हजार मराठा समाजाचे जे नागरिक आहेत, मराठा समाज बांधव आहेत जे ते एकवटले जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो। त्यामुळे मनोज दादा नेमकं सभेमध्ये काय संबोधित करतायत आणि कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात काय भाषणामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतात याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।